समजा तुम्ही एखाद्या घरात अनेक वर्षापासून भाड्याने राहतात. एक दिवस घर मालक तुम्हाला सांगतो, मी हे घर विकलं आहे, आता नवीन मालक येणार आहे, तुम्ही घर खाली करा. मग प्रश्न पडतो, घर विकलं म्हणून भाडेकरूला लगेच घर सोडावे लागतं का? चला आजच्या कायद्या सोप्या मराठीत एपिसोड 64 मध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट, मालकाने घर विकले म्हणून भाडेकरूचा ताबा आपोआप आणि लगेच संपतो असं सरसकट म्हणता येत नाही. महाराष्ट्रात भाडेकरूला घरातून काढण्यासाठी महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यात काही विशिष्ट कारणे आणि कायदेशीर प्रक्रिया दिलेली आहे. उदाहरणार्थ, भाडे न भरणे किंवा कायद्यातील इतर मान्य कारणावर मालक ताबा मागू शकतो. आता दुसरा महत्वाचा प्रश्न, घर विकल्यानंतर नवीन मालक कोण? मालमत्ता विकल्यानंतर नवीन मालकाला पूर्वीच्या मालकाची काही हक्क मिळू शकतात. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये नुसार भाड्याने दिलेली मालमत्ता हस्तांतरित झाल्यास, कराराच्या विरुद्ध काही नसल्यास नवीन मालकाला त्या मालमत्तेबाबत पूर्वीच्या मालकाचे काही हक्क मिळतात. म्हणजेच घर विकलं म्हणून भाडे कराराचा विषय आपोआप संपला असं नाही. आता समजा तुमचा रेंट ॲग्रीमेंट अजून चालू आहे, तर नवीन मालकाने फक्त मी नवीन मालक आहे, उद्यापासून घर खाली करा असं सांगितलं म्हणून प्रत्येक प्रकरणात तुम्हाला लगेच घर सोडावंच लागेल असं नाही. तुमचा करार, भाडे कराराचा प्रकार, भाडे नियंत्रण कायदा लागू होतो का आणि घर खाली करण्यासाठी कायदेशीर कारणे आहे का, हे सगळं पाहावं लागेल. मग भाडे कोणाला द्यायचे? घर विकल्यानंतर भाडे कोणाला द्यायचे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. मालमत्तेच्या हस्तांतरांची माहिती मिळाल्यानंतर नवीन मालकाशी भाडे देण्याबाबत स्पष्टता करून घ्या. भाडे दिल्याचा पुरावा, पावती किंवा ऑनलाईन पेमेंट रेकॉर्ड जरूर जतन करा. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये अशा परिस्थितीत भाडे देण्याबाबतही तरतुदी आहे. जुना रेंट ॲग्रीमेंट काय? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्याकडे रेंट ॲग्रीमेंट, भाड्याच्या पावत्या, डिपॉझिटचा पुरावा आणि इतर कागदपत्रे असतील तर ती सुरक्षित ठेवा. कारण वाद निर्माण झाल्यास ही कागदपत्रे तुमची बाजू स्पष्ट करण्यासाठी महत्वाची ठरू शकतात. आणखी एक गोष्ट, भाडेकरूनेही नियम पाळणे आवश्यक आहे. वेळेवर भाडे भरणे, करारातील अटी पाळणे आणि घराचा गैरवापर न करणे ही भाडेकरूची जबाबदारी आहे. म्हणून भाडेकरूला अधिकार आहेत, म्हणजे तो कोणतेही नियम मोडू शकत नाही असं नाही. मग भाडेकरूला घर कधी सोडावे लागू शकते? कायद्यातील लागू कारणे आणि परिस्थितीनुसार मालकाला घराचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध असतो. म्हणून घर विकलं म्हणजे भाडेकरू लगेच बाहेर हा नियम नाही, आणि दुसरीकडे मालक घर विकूच शकत नाही असंही नाही. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मालकाला त्याची मालमत्ता विकण्याचा अधिकार असू शकतो, पण त्या मालमत्तेत असलेल्या भाडेकरूच्या हक्कांचा प्रश्न वेगळ्या कायदेशीर तरतुदीनुसार ठरतो. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर घर मालक आणि भाडेकरू दोघांपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा, घर विकल्यानंतर नवीन मालक भाडेकरूला लगेच घर खाली करायला सांगू शकतो का?